क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। तर उद्यापासून सप्तशृंगी गडावर शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात होणार आहे। त्या अनुषंगाने आपल्या कळवण आगाराकडून बस व अधिकारी कर्मचाऱ्यांचं कसं नियोजन आहे? नमस्कार। उद्या दिनांक 22/9/2025 पासून शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात होणार आहे। तरी राप कळवण आगाराच्या वतीने 200 गाड्यांचं, राप कळवण आगार म्हणजे नाशिक विभागातर्फे 200 गाड्यांचं नियोजन करण्यात आलेलं आहे। तरी त्यामध्ये 150 गाड्या ह्या नांदुरी पायथा चालणार आहे आणि 100 वाहने हे गर्दीनुसार नाशिक आणि मालेगाव चालवणार आहोत आपण। त्यासाठी कर्मचाऱ्यांची जी व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये 20 अधिकाऱ्यांचे ॲलोकेशन लागणार आहे आणि इतर जे कर्मचारी वाहतूक नियंत्रक वगैरे तर ते 24 आणि चालक वाहक जवळपास 150 कर्मचारी कार्यरत राहणार आहे यात्रा सुखरूप पार पाडण्यासाठी आणि प्रवासी वाहतूक करण्यासाठी। या यात्रोत्सव काळात ज्या महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना ज्या सवलती आहेत कृषी महामंडळाच्या, त्या जसं तसं मिळणार। ज्या सवलती आहेत त्या राज्य परिवहन महामंडळाच्या ज्या सवलती दिल्या आहेत त्या पद्धतीनेच मिळणार आहे, तिथे कुठलाही बदल होणार नाही। ज्या बसेसची म्हणजे योग्यता असेल त्यानुसार आपण काही नियोजन केलेलं आहे। RTO मानांकनानुसार म्हणजे RTOने जे पास आउट केले आहेत आमच्याकडे त्याच गाड्या आणि सुस्थितीतील गाड्या आम्ही देणार आहोत। बऱ्याच वेळा प्रवासी प्रवास करत असताना ऑनलाईन पेमेंट देखील करत असतात। तर या यात्रोत्सव काळामध्ये ऑनलाईन पेमेंट संदर्भात आपलं काय नियोजन आहे? प्रवाशांना माझी विनंती राहील की नांदुरी पायथा ते गड ह्या दरम्यान नेटवर्कचा इश्यू जास्त येतो, त्यामुळे सदर ठिकाणी ऑनलाईन पेमेंट शक्यच नाही। त्याच्यामुळे शक्यतो कॅशनेच प्रवास करा, ऑनलाईन पेमेंट कोणी करण्याचा प्रयत्न करू नका। तशा काही फलक असतील आम्ही पायथा किंवा गडावर तसे लावण्यात आले? आम्ही सूचना फलक लावलेले आहेत। तिथे जामर असल्यामुळे किंवा रेंज नसल्यामुळे, नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे तिथं ऑनलाईन पेमेंट होऊ शकत नाही। तरी कृपया सर्वांनी रोखीने कॅशने व्यवहार करावा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।